लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे मानिनी आणि काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्य आपले दागिने काढते आणि आता ती मानिनीकडे देते आणि म्हणते, "हे घ्या आई." तर आता मानिनी ते दागिने घेते आणि मग आता काव्या मंगळसूत्र काढत असते बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी म्हणते, "मंगळसूत्र काढायची इतकी घाई? लग्नानंतरचं मंगळसूत्र टिकवायला लग्नाच्या आधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या." असं म्हणते आता मानिनी काव्याला. तर आता काव्याला शॉक बसतो, की असं मानिनी कसं काय बोलतीये म्हणून. तर आता मानिनी म्हणते काव्याला, "तुझं लग्नाआधी अफेअर होतं आणि आता ते लग्नानंतरही सुरू आहे. बरोबर ना काव्या?" असं म्हणते आता मानिनी काव्याला. तर आता काव्या मंगळसूत्र हातातच पकडलेली असते आपल्या आणि आता तिला खूप मोठा शॉक बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि हा प्रोमो खूप इंटरेस्टिंग आहे आणि आता ह्याच आठवड्यामध्ये ते मेन एपिसोडमध्येही येणार आहे. तर प्रेक्षक हो, इंटरेस्टिंग गोष्ट ही झाली आहे लग्नानंतर होईलच प्रेममध्ये, की आता साने गुरुजींनी परत येऊन सांगितलेलं आहे, की एक नवीन सत्य आता उलगडणार आहे. देशमुखांच्या घरांमध्ये जे एवढ्या दिवसांपासून लपून होतं, आता ते सत्य उलगडणार आहे. असं साने गुरुजी सांगतात आणि आता हिंट देतात, की काव्याचं आधी अफेअर होतं म्हणून. आता त्याच आधारावर मानिनी येते आणि काव्याला हे सगळं बोलते बघा प्रेक्षक हो. खरं तर मानिनी हे सगळं बोलल्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. कारण आता तिला कळतच नाही, की कसं काय मानिनीला हे कळलं आहे, की तिचं आता पहिला अफेअर होता म्हणून. खरं तर काव्याचा अफेअर होतं हे तेवढंच कळलं आहे मानिनीला, पण तिला हे कळलेलं नाही आहे, की तिचा अफेअर तिच्याच मुलासोबत म्हणजे जीवासोबत होतं म्हणून. तर आता जेव्हा कळेल, की तिचा अफेअर जीवासोबत होतं म्हणून, तर आता वेगळीच गोष्ट होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता वसू आत्याच ती व्यक्ती असणार आहे, जी सांगणार आहे मानिनीला, की काव्या आणि जीवाचा अफेअर होतं म्हणून. साने गुरुजी तर इथपर्यंत सांगितलेलं आहे, की काव्याचं पहिला अफेअर होतं म्हणून. इतकंच सांगितलंय त्यांनी. पण कुणासोबत होतं, कधी होतं हे नाही सांगितलं त्यांनी. पण आता मानिनीला जे सत्य सांगणार आहे, ती म्हणजे वसू आत्या सांगणार आहे आणि रम्या सांगणार आहे आणि रंगून रंगून सांगणार आहेत बघा प्रेक्षक हो. कारण आता वसू आत्या आणि रम्याला सुटका हवी असते ना. त्यांना आता मोलकरीणीची कामं करून कंटाळा आलेला असतो. तर आता त्यांचा प्लॅन चालूच असतो बघा प्रेक्षक हो. कालच्या एपिसोडमध्ये पण प्लॅन केलेला असतं त्यांनी, की असं काहीतरी मोठं करू, की आपल्याला परत ते स्थान मिळेल या घरामध्ये. तर आता वसुआत्या आणि रम्या त्याच प्लॅनिंगकडे लक्ष देत असतानाच त्यांना हे सत्य कळतं, की काव्या आणि जीवाचा आधी अफेअर होतं म्हणून. आणि आता ते सत्य ते सगळ्या घरासमोर सांगणार आहेत आणि जेव्हा ते हे सत्य सांगणार आहेत त्याच दिवशी नंदिनी कायमचं घर सोडून जाणार आहे देशमुखांचं आणि मानिनी मात्र काव्याला खूप त्रास देईल आणि त्याच्यानंतर पार्थही घर सोडून जाईल आणि मग आता काव्या आपल्या एक्झामसाठी वगैरे दिल्लीला जाऊन शिफ्ट होईल असं काय काय दाखवणार आहेत बघा प्रेक्षकांनी. आणि त्याच वेळेला पार्थ आणि रम्याचं लग्न ठरणार आहे. मात्र पार्थ आणि काव्या मध्ये जवळीक असल्यामुळे काव्याला गरोदर झालेलं दाखवणार आहेत आणि मग त्याच्यानंतर ते जे रम्या आणि पार्थचं लग्न ठरलेलं असतं ते मोडणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि मग पार्थला कळतच नाही की ती प्रेग्नेंट वगैरे आहे म्हणून, कारण त्याच्याच आधी तिचा अबॉर्शन म्हणजेच मिसकॅरेज होऊन जातं बघा प्रेक्षक हो. त्यामुळे ते सत्य त्याला कळत नाही, जीवाला फक्त ते सत्य माहीत असतं आणि तो मदत करत असतो काव्याची. हे बघून सुद्धा त्रास होत असतो आता नंदिनीला. तर आता हे सगळा उलगडा बघा प्रेक्षक होणार आहे दसऱ्यामध्ये आणि मेन उलगडा दिवाळीमध्ये होणार आहे. तर आता खूप इंटरेस्टिंग एपिसोड होणार आहेत लग्नानंतर होईलच प्रेमचे. आणि ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल, की आता जीवा आणि काव्याचा परत नवीन ट्रॅक चालू होणार आहे. जी शांतता होती एवढी दिवसाची आता ती समाप्त होणार आहे. आणि आता खरं तर नंदिनी आणि जीवा परत आपण एकत्र यायचा विचार करतच असतात. त्याच वेळी हा मोठा बॉम्ब फुटणार आहे, की जीवा आणि काव्याचं लग्नाआधी अफेअर होतं म्हणून. आणि ह्या अफेअरबद्दल कळल्यामुळे आता पार्थ आणि नंदिनी यांना खूप मनस्ताप होतो. नंदिनी पण घर सोडून जाते आणि आता पार्थ पण दुसरीकडे राहायला जातो बघा प्रेक्षक हो. तर आता ह्या सगळ्याचा राग मानिनी काव्यावर काढते. काव्या मात्र देशमुखांच्याच घरी राहिलेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता तुम्हाला सगळ्यांना हे बघायला मिळणार आहे पुढच्याच महिन्यामध्ये. तुम्हाला वाटत असेल, की आम्ही हे सगळं कसं काय सांगतोय, पण हे खरं तर एक रिमेक आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि तमिळ सीरीजमध्ये हुबेहूब अशाच गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि ते सीरियल फक्त 2च वर्षांसाठी चाललेलं. त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम हे सीरियल पण आता अजून फक्त 1च वर्ष राहणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता TRP खरंच खूप चांगली आहे या सिरियलची. त्यामुळे कसं दाखवणार आहे ते माहीत नाही, पण आता हा मोठा आणि इंटरेस्टिंग उलगडा होणार आहे लवकरात लवकर. आणि आता वसू आत्या आणि रम्या हे मोठं सत्य घेऊन येणार आहेत सगळ्यांसमोर. आणि मानिनीला तर खूप त्रास होणार आहे या सत्याचा, कारण आता तिला फक्त हेच कळलेलं आहे, की काव्याचा अफेअर होतं म्हणून लग्नाआधी. आणि आता ती तिला वॉर्निंग पण देते, की आधीचं प्रेम विसरावं लागतं आणि मग मंगळसूत्र घालावं लागतं म्हणून.
तर त्यामुळे आता काव्या पण खूप कन्फ्युज्ड आहे. काव्या तर आता पूर्णपणे जीवापासून मूव्ह ऑन केलेली आहे बघा प्रेक्षक हो. पण तरीही जे डिव्होर्स झाला आणि होतोय ते पण त्यांच्या आधीच्या प्रेमासंबंधामुळेच होतोय ना. जर काव्याने जीवाला तेव्हाच विसरली असती तर ही वेळच आली नसती. पण काव्या खूप त्रास केलाय तिने जीवाला आणि त्यामुळे त्याने ते पत्र लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो काव्याला आणि तेच पत्र बरोबर नंदिनी वाचलेली असते आणि डिव्होर्स देते त्याला. तर आता जीवाला सांगता पण येत नाही की ती मुलगी काव्याच होती का म्हणजे काव्या म्हणून. कारण आता ती बहीण असते ना नंदिनीची त्यामुळे आता जीवा काव्यामुळे डिव्होर्स झालाय असं म्हणायला हरकत नाही, की काव्यामुळेच त्या दिवशी नंदिनीने जीवाला ती नोटीस डिव्होर्सची पाठवली. कारण तिला वाटलं, की तिलाच लेटर लिहिलंय. पण ते लेटर तर त्यांनी काव्याला लिहिलेलं होतं. पण त्याला सांगता येत नाही कारण आता ती काव्या बहीण असते ना बघा प्रेक्षक हो नंदिनीची. त्यामुळे आता हा डिव्होर्स जो जीवा आणि नंदिनीचा होतोय, तो काव्यामुळे होतोय. कारण जीवा पण एक्सेप्ट करायला तयारच आहे ना नंदिनीला. पण खूप त्रास केलाय खरंच, की प्रेक्षक हो काव्याने जीवाला. त्यामुळे त्याला ती ॲक्शन घ्यावी लागली होती. आणि आता ती स्वतःसुद्धा डिव्होर्स पेपर साईन करते आणि तिथे नंदिनी पण डिव्होर्स दिलेली असते आता जीवाला. तर त्यामुळे आता नंदिनीला काव्याचा पण खूप राग येणार आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता तिला कळणार आहे, की तिच्या बहिणीने एवढं मोठं सत्य तिच्यापासून लपून ठेवलेलं असतं. तर आता ती घरच सोडून जाणार आहे बघा प्रेक्षक हो नंदिनी. आणि आता बाकी पूर्ण घर देशमुखांचं हादरून जाणार आहे आणि ह्याचाच फायदा वसुहत्या आणि रम्या घेणार आहेत. आणि आता ह्याच कारणामुळे रम्या आणि पार्थचं लग्नसुद्धा ठरलेलं दाखवणार आहेत बघा प्रेक्षक हो. आणि लग्नाच्याच दिवशी ते लग्न तुटलेलंही दाखवणार आहेत. आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहेत पुढच्या एपिसोड्स. खूप लोकांना आवडणार नाही, टॉक्सिक वाटतील हे एपिसोड्स खरंच. कारण इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण आता त्या दिवशी सुद्धा साने गुरुजींनी सांगितलेले असतात बघा, की असा दिवस येणार आहे जिथे पार्थ नवरा म्हणून तयार झालेला असणार आहे आणि रम्या मात्र नवरी म्हणून तयार झालेली असते आणि पुढचं ते ऐकतच नाहीत आणि नाचायला लागतात ना माई लेकी म्हणजे रम्या आणि वसुहत्या. तर तिथपर्यंत बरोबर तसंच होणार आहे प्रेक्षक हो. पण लग्न होण्याच्याच वेळेला बरोबर काव्या तिथे येऊन ते लग्न थांबवणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि शेवट ह्या सिरियलचा असाच होणार आहे, की काव्या आणि पार्थचं लग्न आणि नंदिनी आणि जीवाचं लग्न होणार आहे. चौघांचं लग्न असं झालेलं दाखवणार आणि आता तोच एंडिंग असणार आहे या सिरियलचा. कारण रिमेक असल्यामुळे हे सिरियल स्टोरी तर बाहेर ऑलरेडी आहेच ना प्रेक्षक हो. त्यामुळे सांगणं खूप सोपं आहे या सिरियलबद्दल, की पुढे काय होणार आहे म्हणून. तर आता दिवाळी, दसराच्या वेळेला खूप मोठे-मोठे एक्सप्लोसिव्ह गोष्टी घडणार आहेत या सिरियलमध्ये आणि बघत राहा हे सिरियल तुम्ही. आणि ह्या आठवड्यातच हे दाखवलं जाणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये काय चांगली गोष्ट वाटत असेल आणि काय तुम्हाला चेंज हवे असतील आमच्या व्हिडिओजमध्ये तर फीडबॅकमध्ये नक्की सांगा. आणि तर मग प्रेक्षक हो तर हा प्रोमो इथेच संपतो आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.